आपण याचा लाईव्ह बघूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत श्रीनाथ मशिनरी मध्ये. तर आज बघूया आपण श्रीनाथ मशिनरी मध्ये आलेल्या नवीन पेरणी यंत्राबद्दलची अधिकची माहिती. तर हे आहे शेट्टी ॲग्रो कंपनीचे 4 बळी मक्का स्पेशल पेरणी यंत्र. या पेरणी यंत्रामध्ये जे आपलं चाक आहे हे पुढे देण्यात आलेलं आहे. पुढे देण्याचं कारण काय की हे आपल्या बांधाच्या कडेला जर जागा जास्त सुटती, जर पाठीमागं चाक असलं तरी पुढे असल्यामुळे बांधाच्या टोकापर्यंत गेल्यानंतर पण बी पडतं, म्हणजे उतार हा 100% होतो आणि रान कुठेही सुटत नाही. त्याच्यानंतर बळी दिलेले आहे खाली. बळीची जर क्वालिटी बघितली तुम्ही तर हेवी ड्युटीमध्ये तुम्हाला बळी दिलेले आहे. अखंड प्लेट वापरलेली आहे, जे की तुकडा वगैरे काही प्लेट दिलेला नाही. याला ही प्लेट अखंड वापरली असल्यामुळे बळीला मजबूती अजून देते. मजबूत बळी लवकर बेंड होत नाही, लवकर मेंटेनन्स पण काढत नाही. यामध्ये 2 प्रकारे फास दिली जाते, एक अखंड पास आणि एक तुकडा पास. दोन्हीचं कार्य काय, ही अखंड जी पास आहे ही तुमचं पूर्ण रान सपाट करते आणि जी तुकडा पास जी आहे ही तुमचे 2-2 फुटाचे वाफे तयार करतात. म्हणजे पाणी भरायच्या दृष्टीने तुम्हाला दोन्ही प्रकारे सोयीस्कर होईल असे दोन्ही पास दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला सारे वाफे पाडण्यासाठी पत्रा पण जोडून दिलेला आहे. याने तुमचा जो वरपा आहे तो मोठा होतो आणि पाणी फुटायची शक्यता कमी असते, त्याच्यामुळे हा पत्रा लावलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघूया आता की हे पेरणी यंत्र काम कसं करतं. हे आहे रोहित कंपनीचे पेरणी यंत्र. हे मक्का स्पेशल मध्ये येते. यामध्ये पण आपण हेवी ड्युटी असे बळी दिलेले आहे. हे पण पूर्ण प्लेट मध्ये बनवलेले बळी आहे. याला पण पुढे चाक दिलेलं आहे, जे की आपलं पूर्ण रान कव्हर करतं. पाठीमागं रान वगैरे काही शिकत नाही. आणि यामध्ये हाताशी व याची पेटी ही यामध्येच इन्व्हॉल्व असते. बघू शकताय तुम्ही, ही खताची पेटी आहे आणि ही बियाची पेटी आहे. यामध्ये चकली टाकून आपण लागल तसं त्या अंतरावरती बी टाकू शकतोय आणि हे असं कवर आहे, लागल तेवढं बी खाली सोडू शकतोय. ही आहे रोहित कंपनीची मक्का स्पेशल 4 बळीची पेटी. यामध्ये 3 बळी सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे. हे 3 बळीचं पेरणी यंत्र आहे. यामध्ये पण मिनी ट्रॅक्टरसाठी जास्त उपयोग होतो या यंत्राचा. यामध्ये सेपरेट आपल्याला 2 फुटावरतीच बळी दिलेला आहे. यामध्ये हा जो बळी दिलेला आहे हा पूर्ण प्लेट फोल्डिंग मध्ये दिलेला आहे. प्लस हा मिनी ट्रॅक्टरचा असल्या कारणाने ट्रॅक्टरवरती जास्त लोड येऊ नये याचा विशेष याची घेतलेली आहे, काळजी घेतलेली आहे की ट्रॅक्टरवरती पण लोड आला नाही पाहिजे. त्या हिशोबाने याची डिझाईन करून डेव्हलप केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जे चाक आहे मिनी ट्रॅक्टरचं ते पाठीमागे येतं. याला अखंड पास येते. याला 2 साईडला पंखे बनवतात. असे छोट्या ट्रॅक्टरचे 3 याचे रोहितचे पेरणी यंत्र उपलब्ध आहे. या रोहितच्या पेरणी यंत्राचा पण आपण एक व्हिडिओ बघूया कसं काम करतं त्याचं.
कांदा स्पेशल मल्टीक्रॉप पेरणी यंत्र, जे की पाठीमागच्या वर्षी तुम्ही उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या सर्व शेतकऱ्यांचे मनापासून आभार. हे आहे कांदा स्पेशल पेरणी यंत्र. याच्यामध्ये कांदा, गहू, सोयाबीन, हरभरा, मका सर्व प्रकारच्या पिकांची एकदम उत्कृष्ट अशी पेरणी होती. यामध्ये तुम्ही घास सुद्धा पेरू शकताय, त्याच्यानंतर हवरी सुद्धा पेरू शकताय या पेरणी यंत्रामध्ये. हे असे सर्व गुण संपन्न हे मल्टीक्रॉप पेरणी यंत्र आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक फण हा 6 इंचावरती दिलेला आहे. 6 इंचावर तुमची जी पेर आहे ती अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट प्रकारे होते. याच्यानंतर याला पुढं अखंड प्लेटमध्ये सारा दिलेला आहे, जो की लवकर बेंड वगैरे होत नाही. याचे कारण असे की पुढं जी माती असते ती पूर्णपणे बाजूला करण्याचं काम हा सारा करतात. सर्व लोड याच्यावरती असतो, याच्यामुळे हा मजबूत केलेला आहे. यामध्ये आपल्याला हा चॅनल फ्रेम दिलेली आहे, जे की हे मजबूत अजून प्रदान करते. चॅनल फ्रेम लवकर बेंड होत नाही, लवकर खराब होत नाही, यासाठी आपण चॅनल फ्रेम दिलेली आहे. त्याच्यावरती पेटी फिट केलेली आहे. तर ही आहे धान्याची पेटी. यामध्ये आपण प्रामुख्याने धान्य वरती टाकीत असतो आणि तिथून इथे येत असतं. हे आहे शटर. याच्यावर आपली सगळं काही सेटिंग केली जाते. हे असं वरती आणि खाली होत असतं. यावरती सर्व बियांची सेटिंग केली जाते. इथून बी खाली येतं. यानंतर चकलीमध्ये 1 1 2 2 3 3 4 4 जसं जसं तुमचं बी असेल त्या प्रामुख्याने त्या पट्टीने या चकल्या बी उचलत असतात. याच्यावरती सर्व काही सेटिंग दिलेली असती. इथे आकडे दिलेले आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत. याच्यावरती आपल्याला सेटिंग करायची आहे. समजा आपल्याला आता सोयाबीन पेरायची असेल तर 5.5 किंवा 6 वरती सोयाबीन पेरली जाते. या पेरणी यंत्रामध्ये मका पण पेरली जाते. याच्यामध्ये आपण प्रामुख्याने काय करतो, ही एक चकली आणि ही चकली, या 3 चकल्या कंटिन्युअसली चालू ठेवतो. बाकीच्यांना बंदबूत वगैरे असा डिस्टन्स टाकून बंद करून खाली 18 इंचावर मका पेरली जाते. मका सोबतच याच्यामध्ये मटेरियल पण पेरलं जातं. मटेरियल पेरायला सेपरेट अशी पेटी दिलेली आहे. ती पण स्टेनलेस स्टीलचीच दिलेली आहे. स्टेनलेस स्टील असल्यामुळे पेटी ही सडत नाही. कोणतंही तुम्ही खाद्य टाका याच्यामध्ये, त्याने पेटी सडत नाही. आणि आपल्याला एकरानुसार खाद्य टाकण्याला याला पण सेटिंग दिलेली आहे. खाद्य टाकण्यामध्ये आपल्याला एकरी एक बॅग, 2 बॅग, 3 बॅग किंवा 4 बॅग याप्रमाणे आपल्याला याची सेटिंग करता येते. यामध्ये प्रामुख्याने समजा एकरी जर 1 बॅग टाकायची असेल तर 6 वर सेटिंग ठेवायची. याने तुमचं दाणेदार एकरी 1 बॅग पडेल. त्याच्यानंतर 5.5 वर ठेवल्यानंतर एकरी 2 ते 3 गोण्या ह्या एकरी पडत असतात. अशी ही सुटसुटीत पेटी आहे धरतीची आणि एकदम स्टँडर्ड क्वालिटीची धरतीची पेटी आहे. आपण याचा लाईव्ह बघूया. शेतकरी मित्रांनो, आपण पेरणी यंत्राला कोणत्या कोणत्या चकल्या आहेत हे बघूया. प्रामुख्याने याच्यामध्ये मकासाठी 5 खाचावाली एक चकली येते, जी की तुमचं अंतर जास्त पाडण्यास मदत करते. त्यानंतर मकाचीच 4 खाचावाली एक चकली येते, ती तुमचा जे बी आहे त्याचा अंतर हे कमी जास्त करण्यासाठी मकाच्या ह्या 2 फिरक्या दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जर आपल्याला घास वगैरे पेरायचा असेल, घास, त्याच्यानंतर कडवळ, ताक, गव्हाचं जे प्रमाण असतं ते 40 किलोचं असतं एकरी. ती जर टाकायची असेल तर त्याच्यासाठी एक चकली सेपरेट दिलेली आहे. यामध्ये तुम्ही कांद्याचं रोप सुद्धा टाकू शकताय आणि घास सुद्धा पेरू शकताय ह्या चकलीने. त्याच्यानंतर आपल्याला ज्वारी, मूग, उडीद, त्याच्यानंतर हवरी असे काही पिकांची जर तुम्हाला पेरणी करायची असेल तर त्याच्यासाठी पण एक चकली सेपरेट दिलेली आहे. त्यानंतर आता सध्या सीझन आहे सोयाबीनचा, हरभऱ्याचा, तर त्याच्यासाठी पण चकली दिलेली आहे. सोयाबीन, गहू, हरभरा. त्याच्यानंतर आपलं गव्हामध्ये कसं असतं, आपण घरचं जर बी वापरलं तर एकरी आपल्याला 45 किलो बी लागतं. तर त्याच्यासाठी ही चकली योग्य आहे. ही चकली टाकल्यानंतर एकरी 45 किलो गहू पडतो आणि गव्हाचा उतार एकदम सुंदर असा येतो. यामध्ये तुम्ही सोयाबीन पण पेरू शकताय. आणि हे आहे मित्रांनो कांदा स्पेशल चकली. यामध्ये कांदा, बाजरी
असे 2 पिकं प्रामुख्याने पेरले जातात. ही 15 नंबर चकली असते. यामध्ये तुम्हाला कांद्याचं जे पेरणी असती ही एकदम पातळ आणि सुटसुटीत बी पडतं, त्याच्यामुळे कांद्याचा उतार चांगला होतो. मित्रांनो, हे आहे त्याचं डिस्टन्स आणि हे बनबूज. हे काम कधी करतं, ज्यावेळेस आपल्याला 2 फणांमधलं अंतर वाढवायचं असतं आणि तिथली एक चकली काढायची असते, त्यावेळेस हा डिस्टन्स टाकून हे बनबूज टाकावं लागतं, म्हणजे ते हे काम करतं. याच्यातून बी खाली जाऊन देत नाही आणि आपलं अंतर हे परफेक्ट होतं. मित्रांनो, तुम्हाला जर पेरणी यंत्राबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. तसेच जर तुम्हाला पेरणी यंत्र खरेदी करायचे असेल तर श्रीनाथ मशिनरीला एकदा भेट द्या. आमचा पत्ता आहे श्रीनाथ मशिनरी, राहता दंडवते ट्रॅक्टर्स शेजारी आपलं शॉप आहे श्रीनाथ मशिनरी म्हणून. तर एकदा अवश्य भेट द्या. धन्यवाद.